नमस्कार, बोल रहा हूँ। नमस्कार. विशाल गुजर बोलतोय, टायगर महाराष्ट्र. हाँ बोलो. मराठी येते सर तुम्हाला? हो बरं. प्रॉपर कुठले, परभणीचेच का? हो. अच्छा. ते मुलांचा काय विषय, जगदीश राठोड? हा हा. काय विषय आहे त्यांचा सर? त्यांचं काम ते मदत सोडून गेले. 20 तारखेपर्यंत काम दिलंय त्यांना, मदत सोडून गेले. एका जागेवर त्यांनी काही काम बरोबर करून घेतलंच नाही बरं. आणि ते 1,60,000 रुपये समोरच्यानं थांबिले. त्याची रेकॉर्डिंग सुद्धा जगदीशला पाठवली. अच्छा. जगदीश मला म्हणला होता की मी औरंगाबादची मुलं चांगले प्रॉपर आणतो, म्हणजे अर्धा कशा आहे तरी चालते, पण प्रोग्राम प्रत्येक प्रोग्राम आपले व्हीआयपी प्रोग्राम आहे एकदम. डॉक्टर लोक आणि टोटल बिझनेसमॅन आहेत त्याच्यात, बरं. बरोबर. हम्म. आणि तू हे काम चांगलं करत असेल तर मला युनिफॉर्मचे फोटो पाठव, जेणेकरून तुला मी ऑर्डर देतो. ह्याच्या अगोदर पण झालं दोनदा. ते म्हणजे आता नाही करणार, मी चांगले पोरं सप्लाय करतो. लहान लहान पोरं आणले अंडर 18 ना, तेही मी म्हणलं आता तू एवढं लांब आणलेस ते असू दे. मग त्यांना लपिलं कसं, मी फेटा बांधून त्यांना शूज नवीन घेऊन शूज दिले ब्लॅक. आणि त्यांना मी सांगितलं की प्रॉपर सर्व्हिस कर. एक समजा 70 लोक बसायला जेवायला आणि मी याचे 16 लोक सर्व्हिस लावलेत. तरी रेकॉर्डिंग पाठवतो मी. एवढी फेल सर्व्हिस केली. आणि ते एवढा जवळचा माणूस, म्हणजे एकदम शुभम मसाला म्हणजे एक मोठं ब्रँड आहे मोती नमकीन सारखं आपल्या. आम्ही दोघं कमीत कमी 24 वर्षापासून मित्र आहोत. आता आमचं बोलणं बंद आहे. काय सांगू. म्हणजे हा विषय झाला तेव्हापासून तुमचं म्हणजे बोलणं वगैरे बंद आहे का? बोलणं म्हणजे कसं, त्यांना काय करू ते रडलाय नुसतं ते माणूस, एवढी फेल सर्व्हिस दिली म्हणून. त्याला रेकॉर्डिंग पाठवली जगदीशला. बरं. तरी त्याला मी म्हणलं की बाबा मोदी आले तिथं, त्यांचं जेवण आपल्याला त्या दिवशी 20 तारखेपर्यंत त्याची माझी बोली होती. कोण 21 पर्यंत आपले नरेंद्र मोदी का? त्यांचं जेवणाचे ऑर्डर जे असतील सिक्युरिटी, दिल्ली सिक्युरिटी पासून मुंबई, परभणी, गुप्तचर संस्था सगळे ते माझ्याकडे काम होतं. अच्छा. त्या कामासाठी विशेष करून मी यांना बोललेलं. त्या दिवशी ते म्हणते माझ्या ह्याचं लग्न आहे, त्याचं लग्न आहे. अरे तुम जब युद्ध पे चल रहे हो, तुम बीच में मेरे को घाण बता के जा रहे यार. त्यांना मी रिक्वेस्ट करायलो, थांबा रे बाप्पा, आम्ही अडचणीत येईल. तेही सोडून गेले. हे काम फेल झालं 18 तारखेला. 5-5, 4-4 दिवस त्यांना आपण कामं द्यावं आणि ह्यांनी माझं नाव टिकून राहावं फक्त, ही माझी इच्छा असते. एवढ्या 28 वर्षापासून या क्षेत्रात आहे मी. आणि आपण जेव्हा जेव घालतो कोणाला, ते कार्यक्रम पुन्हा पुन्हा होणार का त्याचे कार्यक्रम? नाही, बरोबर आहे तुमची गोष्ट. गेलेली इज्जत परत काही भेटत नसते. त्यांनी तो माणूस एवढा चांगला आणि एवढा सुंदर माणूस आहे तो, स्वभावानं व्यवहारानं. मला लाज वाटायची पैसे मागायची. अच्छा. म्हणजे पेमेंट देणारा तो होता का? नाही, पेमेंट त्याचं काम होतं. त्याच्या फॅक्टरीची ओपनिंग होती. त्यांनी एवढी गच्चा सर्व्हिस दिली. जगदीशला म्हणलो, या तुला कोणते पोरं पाहिजे. अगोदर ब्रीफिंग होती, अगोदर मीटिंग होती आमची. त्या मीटिंग मध्ये मी त्याला सगळे पोरं उभं केले. म्हणलं काय पोरं आणलेस तू? म्हणलं औरंगाबादचे आणतोस. पुन्हा तू पोरं आणले सगळे गावातले किती सपाटले जातात. आणि जर ट्रेन असले तर सगळेच घ्या, काही अडचण नाही मला. अहो पण तुम्ही व्हीआयपी सर्व्हिस द्यायची, तुम्ही जे अमाऊंट म्हणले ते अमाऊंट मी तुम्हाला पैसे द्यावं. आणि तुम्ही गावातले पोरं आणलं, त्यांना हे माहित नाही की आपण पनीरला कोणकोणते नावं असतात. मग मी त्याला म्हणलं, आता काही चालत नव्हतं माझ्याकडं, पोरं मी कुठून आणली वेळेवर. मग मी त्याला म्हणलं, आता तू लाईन उभी कर, मी समजून सांगतो तसं कर. मग त्याला म्हणलं, तुला जे पोरं आवडतात, जे ह्याच्यात मोठे आहेत, त्यांना तू तुझ्याकडे काढ. मला तिथं सर्व्हिस फेल होता कामा नाही. ते म्हणलं हो. त्यांनी पोरं त्याच्या मर्जीनुसार काढले सर्व्हिसला. आणि तिथं पुन्हा प्रोग्राम फेल केलं. आणि तंबाखू खायला आणि ऑन साईट दारू प्यायची. अच्छा. तू दारू पितोस, ठीक आहे, रात्री प्या. अहो मी त्यांना चिकन देतो, दारूला पैसे देतो, तर चिकन खाऊ घालतो रात्री. त्या सगळ्या गोष्टी प्रोग्राम नंतर असतात. आपल्या घरी बहिणीचं कोणाचं लग्न आहे, आपण दारू पीत बसणार का? ते कर्तव्याची जाण ठेवून, माझ्या बहिणीचा कार्यक्रम आहे, अपन अपने माँ बाप को खिला रहे, ये मन में भावना रख के तुम खाना खिलाओ बोलता मैं इनको. अहो मैं वो डॉक्टर मैडम बोल रही है मेरे को कंप्लेंट करके की साहब मला हे सब आलं नाही, फक्त रस्ता देऊन गेले.
आणि मोबाईल पाहिलेत पण आमच्याकडे येईना झालेत. बरं मला रेकॉर्डिंग माझ्याकडे. हॅलो सर, मी काय बोलतोय, हा, प्रॉपर तुम्ही कुठले? परभणी. परभणीचे, मग हिंदी मारताय? आपण आता मी हिंदी येते, मराठी येते आणि मी सिंधी आहे, प्रॉपर सिंधी. अच्छा, मला ते जातीशी घेणं देणं नाही दादा, पण तुम्ही कसं, मी मराठीत बोलतोय, तुम्ही कधी हिंदी बोलताय, मध्ये हा, असं मराठी बोलतोय म्हणून विचारलं. मग मला सांगा, त्यांचं टोटली 31 पोरं होती बरोबर? ती किती? 31 मुलं होती ना ती टोटली? टोटल 31 असते. हो, हा बरोबर. हा. हो, असतील 31. त्या आणि 2-3 काम होते ना. हा, ती आता मला सांगा, जगदीश राठोड आणि जिदेश जाधव या मुलांना ओळखताय? येते ना माझ्याकडे. जगदी आजपासून नाही, किती वर्षापासून येतं. हा, ऐका ना, मग त्याला बरं हानमार का केली असं बोलतोय मी? वरून पेमेंट अडकवलंय. पेमेंटची तर बाजू तुम्ही सांगितली, पण हानमार केली ही गोष्ट खरी आहे का? मैंने तो उसको मारा, थप्पड़ मारा, वो बात नहीं है. हा. ते मारलं माणसं. अहो तुम्ही, मी काय सांगायलो, मी त्यांना विनंती करायलो, रिक्वेस्ट करायलो. पिल्याला ते जगदीश, ते नाही, दुसरा मुलगा नाही, जगदीश. आणि बसून येत नाही इथं. अरे तुम्ही मदत करा, तेवढंच काम झालं असतं ना. किंवा लहान लहान लेकरं मोठे सगळे पाठवून दिले. मी काय करणार वेळेवर? माझ्या घरी कार्यक्रम आहे आणि मी काहीच करू शकत नाही. पोरं मला अक्षरशः हॉटेल बंद ठेवून हॉटेलचे पोरं मागावं लागले इथं. बरं मला सांगा दादा, आता तुम्हाला दादा बोलतोय मी, ते चुकले, तुम्ही त्यांना हानमार केली बरोबर? बरोबर. हा, मग दुसऱ्या बाजू एक पेमेंट अडकल, मग पेमेंट द्यायचं ना त्यांचं? पेमेंट तर त्यांना त्या दिवशी घेऊन पाठवलं ना पेमेंट आणखी राहिले तेही देणार. पण त्याला थांबावं लागलं थोडं, ते समोरचा माणूस थंड होईल. त्याला पेमेंट कोणी नाही म्हणलं. अच्छा, म्हणजे थांबावं लागेल का? म्हणजे सध्या थोडं, आणखी त्या हा. डिप्रेशन मध्ये आहेत का ते? नाही, त्याला बोललो नाही मी, आणखी गेलोच नाही. पेमेंट त्यांनी काम ते केलं, पैसे द्यावंच लागतील ना मला. मग तेच मी बोलतोय, पेमेंट देऊन टाका नाही त्यांचं. नाही, हे ते बघा मी काय पैसे एवढं बोलतोय, होईल. हॅलो. तुम्ही कोणीच मला माहित नाही भैया, पण एवढं नक्की होणार की त्यांना पेमेंट भेटणार, त्याच्यात काहीच शंका नाही. कारण त्यांनी जरी एवढं लांब येऊन काम केलंय तर त्यांना पैसे भेटणारच. तरी आणि त्या तुमच्या दिवशी गेले अंदाजे, तरी, हॅलो, हा, मी काय बोलतोय, तुमच्या अंदाजे डेट? देत नाही. 2-4 दिवस गेले त्याचाच फोन येईल काहीतरी बाबा. अच्छा, म्हणजे तो 2-4 माणूस दिवस म्हणजे का? असं नाही आहे. 2-4-5 दिवसात त्याचाच फोन येईल मला. मी फोन स्वतःहून लावणार नाही. लक्षात घ्या, कार्यक्रम फेल झालाय, पण ते पैसे समोर माणूस 100% देणार. अच्छा. असं नाही की त्यांनी खाल्ले ना, ते वेळ करणार नाही. एवढं ते पेमेंट कमी जास्त येईल. आणि ह्याला पेमेंट नाही म्हणून कोण त्या दिवशी जगदीश किती पैसे द्या आता? जगदीश पैसे किती द्या आता? 20,000 रुपये उसने की काय उस दिन. अच्छा, ठीक आहे. त्याला हिशोब करून बोलून मी ते हिशोब करणार, त्याचं काही खर्च करू नका. मी काम किया आहे. मी काय बोलतोय सर, हॅलो. हा, आता तुम्ही बोलताय ना 4-5 दिवस, तर ठीक आहे, मी त्या मुलांना सांगतोय 4-5 दिवसानंतर सर कॉल करतील, पण काय त्यांचा मी विषय तो स्वतःहून क्लिअर काम करा. हा, करणार. हिशोब 100% त्याला पैसे भेटणार. फक्त एवढंच आहे की त्यांचं जे माझं ते कमिशन खाते ते पैसे त्याला आता भेटणार नाहीत. 100% पैसे भेटणार नाहीत. पण पैसे भेटतीलच ना. पैसे कसं कोण नाही म्हणलं त्याला पैसे? मी तेच मला बोलतोय. म्हणलं काय ते पैसे नाही म्हणलं म्हणून? ते मुलं बोलतात की हानमार केली 2 मुलांना, आता पेमेंटच देत नाही. पेमेंट, हॅलो, हा. पेमेंट एवढे पैसे त्या लोकांना जर समजा काम करून द्यायचं नाही तर माझा धंदा कसं चालणार? पण त्याला त्यांची शिक्षा तर झालीच पाहिजे ना, की बाबा थोडं उशीर झालं, पेमेंट कमी भेटलं, पेमेंट हे तर होईलच ना भैया. बरं ठीक आहे, मग 4-5 दिवस बोलताय ना, ठीक आहे, मी मुलांना समजवतोय, पण तुम्ही पण बघा पेमेंट करून टाका हा त्यांचं. अरे वो टेन्शन मतलब. चालेल. हा भाऊ. हा, बोललो त्याच्यासोबत मी. हा, तर मला सांगा, दारू वगैरे काही पेलेली का त्या मुलांनी? 2 हानमार केली त्यांनी? ते काय मुलं होते ना सर, हम्म. ज्याला त्या मालकाने मारलेले, ते मुलं ड्रिंक करतात, पण ते सकाळी मारले सर त्याने. ते रात्री ड्रिंक करतात, फक्त झोपण्याच्या वेळी. काम संपला का ना तेव्हा ड्रिंक करते. बरं मला सांगा, तो व्यक्ती बोलतोय की त्या मुलांनी दिवसा म्हणजे काहीतरी, कोण आपले नरेंद्र मोदी येणार होते ना तिथे? हा हा हा, 20 तारखेला नरेंद्र मोदी येणार होते सर परभणीला. आपले नरेंद्र मोदी साहेब येणार होते, आणि जी 31 मुलं तुम्ही बोलताय त्यामध्ये कशी अल्पवयीन म्हणजे लहान मुलं होती ना बाकी? हा हा सर, आम्ही 10 मुलं होतो सर. आमची 3 दिवसाची बोली होती सर. आम्ही 3 दिवस काम करून त्यांच्यासाठी अजून 1 दिवस काम केलं सर. 4 दिवस काम हा हा, करून आलोय आम्ही तिथून. बोलले त्यांना मी सांगितलं, तर ते म्हणजे मला बोलले लहान मुलं होते,
दारू प्यायची, सिगारेट घ्यायची. वरून जो समोरचा व्यक्ती होता तो पण रागानेच निघून गेलाय. तर बोलतो त्याने काय पेमेंट दिलं नाही. तर मी काय बोलतोय, हॅलो, हा सर. 4 दिवसामध्ये पूर्ण तुमचे जे पैसे अडकलेत ना, हा सर. हा तो देणार आहे. वाटल्यास हा. मी त्याला डबल कॉल करतोय, तो तुम्हाला देईल पैसे. हा 4 दिवसामध्ये देणार आहे का सर, असं बोललं का ते? हा बोललो. बरं ठीक आहे सर, धन्यवाद सर. मी काय बोलतोय, हॅलो, हा सर. दारू वगैरे पिऊन जायचं नाही ना. त्या मुलांना सांगायचे, छोटी छोटी मुले आहेत. तिथे मोठे मोठे कोणतरी सेलिब्रिटी वगैरे होते ना. हा सर, तिथं भरपूर लोक येणार होते. आता मोदी साहेब येणार आहे म्हटल्यावर तिथं कमांडो, सीआरपीएफ, आर्मी, एलसीबी वाले लोक, पोलीस वाले सगळेच होते सर. मग तेच व्यक्ती तो बोलतोय की मला काय घेणं देणं नाही, मुलांनी चांगलं काम केलं, पण दारू वगैरे पिऊन थोडं हे केलं, त्यामुळे जरा पेमेंट अडकलंय, पण 4 दिवसामध्ये क्लिअर करणार आहे तो. असं बोललं का सर ते? बोललो. ठीक आहे काही सर. टेन्शन नाही मित्रा. हॅलो, हा सर. काम केलंय ना, पेमेंट कुठे जाणार नाही. आम्ही गरीब घरचे पहिले सर. सर कसं आहे, आपण खूप गरीब घरचे मुलं आहोत सर, आणि पैशाची खूप गरज होती म्हणून कामाला गेलो होतो सर. तेच दादा, पण आता तुम्हाला माहिती होतं का पुढं काय होईल ते? नाही ना सर, आता माहीत जर असलं असतं तर आम्ही गेलोच नसतो ना सर. हा ना. ठीक आहे, मी काय बोलतोय, पेमेंट तुम्ही केलंय ना प्रामाणिकपणे, तो पण प्रामाणिकपणे पेमेंट देईल. फक्त जो समोरचा व्यक्ती तिथे आलेला ना, तो हा तो जगदीश राठोड का सर? हा तो मोठा साहेब कोणतरी आलता ना तिथे. हा ते मोठा साहेब, ते आमचा मुलगा का सर, की साहेब येणार होते ते? साहेब येणारे होते ते. तिथे मोदी साहेब येणार होते सर तिकडे. हा तेच, त्यांच्या सोबत पण दुसरे साहेब होते ना, ते पेमेंट हा देणार आहेत. हा होते सर, होते. हा ना. हा ते पेमेंट देणार आहेत. हा. तर ते पण जरा हे जे विषय तुमचा विषय झाला ना, हा. त्याच विषयामध्ये ते आहेत, थोडं करून टाकतील 4 दिवसामध्ये. हा बरं ठीक आहे, धन्यवाद सर. आणि काही प्रॉब्लेम झाला तुम्हाला फोन लावतो सर पुन्हा. चालेल. ठीक आहे सर, धन्यवाद. ओके.